नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट तयार होणारा कोकणातला पदार्थ पाहणार आहोत आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी. हा पदार्थ तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळी अगदी आता उन्हाळा सुरू झाला आहे तेव्हा हलके-फुलके खायचे असेल, तेव्हा हा पदार्थ बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. तर चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हा कोकणातील पारंपरिक पदार्थ बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी रोजच्या वापरातील तांदूळ घेतले आहे. तांदूळ कोणतेही घेतले तरी चालतील, पण थोडेसे जुने असले तर घावणे अगदी पटकन तयार होतात. तर अशा प्रकारे आपण कोकणातील पारंपरिक घावणे हा प्रकार पाहणार आहोत. आता हे तांदूळ मी 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर रात्रभर भिजवून घेतले आहेत. तांदूळ अगदी व्यवस्थित अशा प्रकारे दाबून बघायचे आहे, भिजले आहेत. आता आपण त्यातील थोडेसे पाणी काढून मिक्सरमध्ये अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. आता त्यासाठी इथे मिक्सरचे भांडे घेतले आहे. अशा प्रकारे चमच्याने त्यातील पाणी पूर्णपणे काढून अगदी जेवढे हवे आहे तेवढे आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया. मिक्सरचे भांडे मी लहानच घेतले आहे, त्यामुळे हे जे आपण मिश्रण तयार करणार आहोत ते अगदी परफेक्ट वाटले जाते आणि अगदी जसे तुम्हाला हवे आहे त्याप्रमाणे वाटून घेऊ शकता. आता साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर पाहू शकता अगदी परफेक्ट आपण तांदूळ वाटून घेतले आहेत. अशा प्रकारे अगदी स्मूथ पेस्ट तयार होईस्तोवर आपण व्यवस्थितपणे हे तांदूळ वाटून घेतले आहेत. आता ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे अजून 2 ते 3 बॅचमध्ये आपण व्यवस्थितपणे तांदूळ अशाच प्रकारे पेस्ट त्याची तयार करून घेऊया. पाहू शकता दुसरी बॅच मी अगदी व्यवस्थितपणे मिक्सरमधून काढून घेतली आहे. अशा प्रकारे अगदी स्मूथ पेस्ट तयार झाली आहे. आता त्यात आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी बटरमिल्क असते म्हणजे ताक जसे असते त्याप्रमाणे आता आपण ह्याची कन्सिस्टन्सी तयार करून घेणार आहोत. पाहू शकता अगदी परफेक्ट मी घावण्यासाठीचे मिश्रण तयार करून घेतले आहे. अशा प्रकारे व्यवस्थितपणे मिश्रण ढवळून घ्यायचे आहे. आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. मीठ एकसारखे मिश्रणाला लागले पाहिजे इतपत आपण हे मिश्रण सतत ढवळून एकजीव करून घेणार आहोत. पाहू शकता अगदी परफेक्ट घावण्यासाठीचे मिश्रण तयार करून मी घेतले आहे. आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवूया आणि ह्या घावण्यांबरोबर खाल्ली जाणारी चटणी लगेचच आपण 1 मिनिटात बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे. आता त्यात आपण पाववाटी ओल्या खोबऱ्याचे काप घालूया. जर ओले खोबरे नसेल तर सुके खोबरे घेतले तरी चालेल. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी भाजके चणे घेतले आहेत. भाजके चणे मी धुवून घेतले आहेत. अशा प्रकारे भरड तयार करून घेतल्यावर लगेचच त्याचे जिन्नस घालूया. त्यामध्ये पाववाटी कोथिंबीर, त्याबरोबरच अर्धा इंच आले आणि 2 हिरव्या मिरच्या घालूया. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि आले याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया आणि आवश्यकतेनुसार आपण त्यामध्ये पाणी घालूया आणि चटणी तयार करून घेऊया. अगदी बारीकसर अशी चटणी तयार करून घेणार आहोत. पाहू शकता अगदी परफेक्ट चटणी तयार झाली आहे. आता लगेचच ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे घावण्याबरोबर खाल्ली जाणारी चविष्ट अशी चटणी आपण तयार करून घेतली आहे. आता ही चटणी जर तुम्हाला फोडणी द्यायची नसेल तर अशीच खाल्ली तरी फारच चविष्ट लागते किंवा खोबरे जर घालायचे नसेल तर स्किप करू शकता. फक्त चण्याची चटणीही बनवू शकता. आता इथे मी फोडणी तयार करून घेतली आहे. त्यामध्ये हिंग, मोहरी, जिरे आणि त्याबरोबरच कढीपत्ता घातला आहे. अशी चुरचुरीत आपण फोडणी या चटणीवर घातली आहे. आता अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थित ढवळून घेऊया. अशा प्रकारे अगदी चविष्ट अशी घावण्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी आपण तयार करून घेतली आहे. लगेचच घावडे बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक बिडाचे भांडे गरम करून घेतले आहे. इथे बिडाच्या भांड्याचा वापर करायचा आहे. तुम्ही नॉनस्टिक जर तवा घेतला तोही घेतलं तरी चालेल, पण बिडाच्या भांड्यावरच हे घावणे केले जातात आणि त्याची चव अप्रतिम अशी लागते. आता हलक्या हाताने ब्रशने अगदी व्यवस्थितपणे थेंबभर तेल अशा प्रकारे पसरून घेऊया. तेल लावल्यामुळे जे घावणे आपण बनवत आहोत ते पॅनला चिकटत नाहीत, म्हणून तेल व्यवस्थितपणे कडेने लावून घ्यायचे आहे आणि मधोमधही अगदी व्यवस्थितपणे लावून घेतल्यावर जे आपण
घावण्याचे बॅटर तयार करून घेतले आहे ते अशा प्रकारे व्यवस्थितपणे ढवळून घेऊया. आणि प्रत्येक घावणा जेव्हा आपण पॅनवर बॅटर सोडतो त्यानंतर प्रत्येक वेळेस हे बॅटर व्यवस्थितपणे एकजीव करूनच घेतल्यावर पॅनमध्ये घालायचे आहे. आता अशा प्रकारे बॅटर व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर कडेने प्रथम आपण बॅटर पॅनवरती सोडणार आहोत. त्यानंतर मधोमध अगदी व्यवस्थितपणे सर्व जे आपण कडा आणि मधोमध व्यवस्थितपणे फिल करून घेणार आहोत. आता अशा प्रकारे व्यवस्थितपणे बॅटर आपण पॅनवर घातले आहे. आता लगेचच आपण भांड्यावर झाकण ठेवूया आणि आपण साधारणतः 2 मिनिटे अगदी व्यवस्थितपणे वरची बाजू सुकेस्तवर हा घावणा शिजवून घेऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता अगदी परफेक्ट आपण घावण्याला जाळी आणली आहे. म्हणजेच पॅन जर जास्त गरम असेल म्हणजेच मीडियम असेल तर घावण्याला अगदी परफेक्ट अशी जाळी येते. घावणा अगदी परफेक्ट असा तयार झाला आहे. तो आपण जाळीवर काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व घावणे अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेऊया. पाहू शकता अगदी परफेक्ट असे घावणे आपण तयार करून घेतले आहेत. लगेचच गरमागरम घावणे आणि त्याबरोबर चविष्ट अशी चटणी आपण तयार करून घेतली आहे ती सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाले बघताक्षणी खावेसे वाटणारे असे जाळीदार घावणे आणि त्याबरोबर चविष्ट अशी चटणी. हे घावणे सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळी काही हलके फुलके खावेसे वाटले तेव्हा बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. फक्त तांदूळ व्यवस्थित इथे भिजवून घ्यायचे आहे तरच घावणे अगदी परफेक्ट जाळीदार असे तयार होतात. शिवाय पॅन अगदी व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचा आहे आणि नंतरच घावण्याचे जे बॅटर असते त्यावर सोडायचे आहे. अशा प्रकारे परफेक्ट घावणे तयार झाले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.